महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडव्या मेळाव्याची आतुरता सर्व मनसैनिकांना आहे। या मेळाव्याला राज्यभरातून मनसैनिक आता दाखल व्हायला सुरुवात झाली। या मेळाव्यासंदर्भात मनसे नेते यशवंत किल्लेदारांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। राजकारण नसेल, समाजात जे घडतंय त्याबाबतचे मुद्दे देखील उपस्थित करत असतात। काय वाटतं, राज ठाकरे आज काय म्हणतील? तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे राज ठाकरे साहेब नेहमी जे मुद्दे घेतात हे सामाजिक मुद्दे असतात। लोक विरोधक त्याला धार्मिक किंवा राजकीय स्वरूप देतात, तो भाग वेगळा ते, परंतु त्यांचा मूळ मोटो जो साहेबांचा असतो भाषणामध्ये हा सामाजिक विषयांवर बोलण्याचा असतो आणि सामाजिक विषयांवर भाष्य करून सरकारला जाग आणणं किंवा सरकारला त्या सरकारवर आसूर ओढणं हे काम ते विरोधी पक्ष म्हणून करत असतात आणि तसंच आज सुद्धा चित्र त्या पद्धतीचं पाहायला मिळेल। राज्यभरातून कार्यकर्ते पोहोचलेत मुंबईत आज? हो, मी आता आलो, फेरफटका मारत होतो, सगळीकडून बसेस येत आहेत, त्या सगळ्या ड्रॉप पॉइंटला उतरत आहेत लोक, झेंडे आणि ढोल ताशे घेऊन वाजत गाजत आपापल्या मूडप्रमाणे येत आहेत, मजा करत आहेत। आता थोड्याच वेळेत मैदान भरेल। अंदाजे किती कार्यकर्ते आहेत? 1 लाख 1.25 लाख। कॅमेरामन निकेश सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।